नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो लिंब फाटी येथे युवा फाउंडेशन आयोजित लिंब फाटीवरती मैदान होत आहेत. रायगाव आणि लिंब या दोन्ही गावांच्या एकमताने हे मैदान संपन्न होणार आहे लिंब फाटीवरती, आणि हे मैदान अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. तर या मैदानाची तयारी कशा पद्धतीने करून घेण्यात आली, मैदानाच्या नोंदी वगैरे किती प्रमाणात झालेत या संदर्भात अपडेट देण्यासाठी मी मैदानात आलेलो आहोत. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, काय अपडेट आहे मैदानाची? आता आपण पाणी मारून फाटीचं व्यवस्थित रोलिंग करून घेतलेलं आहे. बर. फाटीतलं आतलं अंतर 14 फूट आहे. तुम्ही बघू शकता, प्रशस्त अशी फाटी झालेली आहे. रोलिंग करून कुठे खाडा नाही, काय नाही, त्यामुळे एक नंबर फाटी झालेली आहे. सर्व फाटीतलं अंतर एक समान आहे का? सर्व फाटीतलं अंतर एक समान आहे. फाटी पाळण्यासारखी एक नंबर झालेली आहे. अच्छा दादा, एकूण फाटीतलं आतलं अंतर किती ठेवण्यात आलं? फाटीतील आतलं अंतर 14 फूट आहे. अच्छा, पल्ला एकूण किती आहे? जरा मैदानासंदर्भात माहिती द्या की जरा थोडी प्रेक्षक. पल्ला 850 ते 950 फूट पल्ला आहे. उराटी रान असल्यामुळे ते 900 950 पळल्यासारखंच होतंय. बरं दादा, त्या दिवशी फाटीमध्ये तुम्ही होता, काही बैलगाडी मालकांचे सजेशन आले किंवा प्रताप तात्या विकास सर होते, त्यानंतर कशा पद्धतीनं सुधारणा करण्यात आली त्या गोष्टींवर? तुम्ही मागचा व्हिडिओ बघू शकता आणि आत्ता व्हिडिओ बघू शकता. फाटीतले किती अंतर आहे, आणि ती फाटी जरा मातीसारखी होती. आजची फाटी आपण पूर्णपणे पाणी दिवसभर मारलं होतं, आणि आज पूर्णपणे रोलिंगचं काम चाललं होतं. सरळ करून घेतली पूर्णतः सरळ जे कोस होतं फाटीला ते पूर्णपणे सरळ करून घेतलेली आपण. पूर्ण काढून समान बैलांना पळला असं पाहिले समांतर फाटी तयार केलेली आहे. म्हणजे बैलगाडी मालकांचे जे सजेशन आले त्या पद्धतीने काम करण्यात आले. जे जे त्यांनी सूचना दिली ते आपण सगळं क्लिअर करून घेतलेलं आहे. कारण आपण ही बैलगाडी मालक आहे, आपलाही बैल पळणार आहे. बरं. त्यामुळे आपल्याला पण चांगल्या बैलाची कशी निगा राखता येईल तसं आपण बघितलेलं आहे. दादा, नोंदी संदर्भात काय अपडेट आहे? नोंद किती झाले जातं? नोंद 250 गाडी नोंद झालेली आहे आता. अच्छा, कसा रिस्पॉन्स आहे बैलगाडी मालकांचा? तुमचं पहिलं पर्व आहे, एक कसा विश्वास दाखवतात? कारण तुम्ही त्या दिवशी पण म्हणालेलं, जे काय बक्षिसांची रक्कम झाली किंवा मैदान पारदर्शक हे आमचं असणार, त्या पद्धतीने एक बैलगाडी मालक पण तुमच्यावरती तो त्याच पद्धतीने विश्वास दाखवतात. नक्कीच बैलगाडी मालकांनी आपल्यावर चांगला विश्वास दाखवलेला आहे. बऱ्यापैकी चांगला आपल्याला रिस्पॉन्स या मैदानाला भेटत आहे. भरपूर लांबून लांबून आपल्या इथं नंदी पळताना दिसणार आहे तुम्हाला. जालना, छत्रपती संभाजीनगर, इकडे कराड भाग असेल, कोरेगाव भाग असेल, नागपूरवरून तर राती गाडी आलेली आहे. तरी सातारा जिल्ह्यातलं एक चांगलं आणि नामांकित मैदान तुम्हाला पाहायला भेटणार आहे उद्या. आणि उद्या आपल्याला सर्व एक म्हणावं लागेल, एक संपूर्ण भागातून नंदी आपल्याला या मैदानात दाखल होताना दिसणार आहेत. कारण दादा, तुम्ही जसं म्हणाला तसं लांबून बैलगाडी मालक आत्ता याला सुरुवात झाली आणि त्यांच्या मुक्कामाची सोय वगैरे करण्यात आली. गाड्या पण उतरल्यात काय? कालच आलेले आहेत बैलगाडी मालक. त्यांची जेवणाची वगैरे सोय आपण, चाऱ्या पाण्याची बैलांच्या सोय बऱ्यापैकी चांगली केलेली आहे आपण. तरी अजून आज भरपूर प्रतिसाद मिळत आहे. अजूनही पावत्यासाठी फोन येत आहेत. त्यामुळे एक चांगलं मैदान होईल याची गॅरंटी घेतो आम्ही. आता एकूण फाट्या किती आहेत टोटल? एकूण 8 फाटे आहेत. 8 फाटे आहेत. आणि ज्यावेळेस मैदान सुरू आहे त्यावेळेस किती फाट्या ऍक्टिव्ह राहतील एका वेळेस? 8 फाट्या, 8च्या 8 फाटे ऍक्टिव्ह राहण्यासारख्या आहेत. कुठेही काय फाट्या एक नंबर आहेत सगळ्याच, त्यामुळं बैलांना त्रास होणार नाही अशा फाट्या सगळ्या केलेल्या आहेत. बरं, आता बॅरिकेटिंग पण आहे, स्टेजचं काम चालू आहे, काय काम काय चालू आहे आता? बॅरिकेड आणि स्टेजचं काम आता थोडंफार राहिलेलं आहे, नाही तर बऱ्यापैकी सगळं काम पूर्णत्वास. बॅरिकेटिंग किती असेल एकूण? बॅरिकेड 200 फूट बॅरिकेटिंग आहे. बरं. आणि खाली ट्रॉल्या वगैरे लाईव्हला पिकअप वगैरे असे लावण्यात आलेले. बरं, आता मगाशी मला वाटतं रोलर पण आलेलं, सकाळी पाणी मारलेलं, ते कशा पद्धतीने प्रोसेस करण्यात आले काय? पाण्याचे टँकर आपण 4 पाण्याचे टँकर मारलेले आहेत. 5000 लिटरचे पाणी होतं. भरपूर आपण ओली केलेली, काल पण फाटी केलेली, आज पण केलेली. आणि एक 5 ते 6 तास रोलिंग चाललं होतं नुसतं. कुठल्याही बैलाला खडा टोचू नये, काय नाही, त्यासाठी आता फाटीवर खडा काही राहिलेला नाही. दादा पण आहेत आपल्या, दादांकडे तुम्ही. दादा, जरा फाटी संदर्भात माहिती द्या या जरा फाटीवर. फाटी तुम्ही पाहू शकता, पहिल्या फाटीत आणि आताच्या फाटीत जमीन आसमानचा फरक आहे. पहिले बऱ्यापैकी उजवीच्या बैलांना एकर होतं, माती होती, आणि आता पाहू शकताय तुम्ही फाटी. बैलगाडी मालकांचे वगैरे कसं काय, म्हणजे जास्त कटन पण नाही आणि जास्त मऊ पण नाही, म्हणजे बैलांना पाण्यायोग्य केलेलं आहे. जास्त चढणचं रान असल्यामुळं बैलांना मातीमुळे पळा येत नव्हतं, पण त्यामुळे आम्ही पाणी मारून
रोलिंग करून घेतलेलं आहे जास्त प्रमाणात आणि बरं खडा अजिबात राहिला ठेवला नाही आम्ही. मित्रांनो पाहू शकतं कुठल्याही प्रकारचं असं दगड आपल्याला कुठल्या फाटीवरती दिसणार नाही नाही. कुठल्याच फाटीला माणसांचा ग्रह होता लिंबाच्या फाटीला दगड वगैरे त्यामुळे बैलांना पळता येणार नाही किंवा असं उजव्या साईडला एक करे त्याचा काही इफेक्ट आता दिसणार नाही तुम्हाला फाटीवर. हां एक सुंदर अशी फाटी तयार करण्यात आली पाहू शकता. आणि दादा ज्या पद्धतीने रोलिंग करण्यात आले जर समजा आपलं गट झाली सेमीफायनल झाली प्रेसिंग प्रॉपरली झाली हा प्रेसिंग प्रॉपरली किती पण गट पोहू देत हा. फायनल असलो तर माती निघणार नाही. आणि जसं जसं गट पळतील तसं ते अजूनच हा, टणक अजूनच ते कठीण होत जाईल. बरं. कारण की पाणी आम्ही 2 टाइम मारलेलं आहे बरं. आणि पाऊस पण पडलेला पहिला त्यामुळे आणखीन एकदम जाम फाटी झालेली आहे. आपण पाहू शकतो मित्रांनो फाटी. आणि एकदम जबरदस्त सुट्टीला कसं काय सुट्टीला नियोजन कसं करण्यात आलं सुट्टीला किती सुट्टीला नेहमीप्रमाणेच आपले अखिल भारतीय नियमाप्रमाणे पट्टी वगैरे असणार पट्टी आहे. वगैरे किती बैल जोडे एका वेळेस खाली थांबणार एका वेळेस 10 गट थांबू शकतात पण आम्ही 7च सोडणार आहे कारण की 7. जास्त गर्दी बरं. नको नाही. मित्रांनो फाटी संदर्भातली माहिती दिली दादांनी. जरा मैदानाची रूपरेषा पण जाणून घेऊयात. मैदानाची रूपरेषा सांगा जरा. मैदानाची तयारी कशा पद्धतीने करण्यात आली आणि ॲज अ आयोजक म्हणून किती मेहनत घेतली संपूर्ण टीम? आता मेहनत म्हणजे जवळपास गेले 15 दिवसांपासून कामच चालू आहे फाटीचं. अच्छा. आता जवळपास ही फाटी सगळ्यांना माहिती आहे, लिंब फाटी सगळ्यांना हे मैदान पण माहिती आहे. आता ते सगळे बैलगाडा मालक उद्या जेव्हा येतील फाटीवरती तेव्हा त्यांना समजेल आम्ही 15 दिवसात काय मेहनत घेतली. बरं. ही फाटी बघूनच त्यांना सगळ्यांना अंदाज येईल. दुसरी गोष्ट आमचं एकतरी पहिलं मैदान पहिल्या पर्वातलं पहिलंच मैदान बरं. त्यामुळे आम्ही सगळ्यांना सोबत घेऊनच काम करतोय. आता जर बक्षिसांची पण रूपरेषा पुन्हा एकदा सांगा कशा पद्धतीने बक्षीस आपलं जवळपास 1 नंबरचं बक्षीस 1,916 आहे, 2 नंबरचं बक्षीस 70,916 आहे, 3 नंबरचं बक्षीस 50,916 आहे, 4 नंबरचं बक्षीस 30,916 आहे, 5 नंबरचं बक्षीस 20,916 आहे, 6 नंबरचं बक्षीस 15,916 आहे आणि 7 नंबरचं बक्षीस 10,916 आहे. बरं. दादा एक अट्रॅक्शन असणार आहे म्हणजे महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं होतं की सर्व बक्षीस महिलांतर्फे देण्यात 100% येणार आहेत. बरोबर. आणि त्या दिवशी पण विकास सरांनी पण ती गोष्ट बोललेली एक कुठेतरी एक वेगळी गोष्ट घडते म्हणावं लागेल. हो 100%च आमचे आता तुम्ही बॅनरवरती पण सगळ्या महिलांचं नाव ऑलरेडी दिलेलं आहे. 1 ते 7 नंबरचे सगळे बक्षिसं आमच्या महिलांच्याच हस्ते होणार आहेत आणि महिलांकडूनच बक्षीस आपल्याला भेटलेली आहेत. त्यामुळे जसं विकास सर बोलले की बैलगाडी क्षेत्रात एक नवीन क्रांती घडवण्याचं काम रायगावकरांच्या मैदानातून पाहायला मिळणार आहे. मयूरदा फोन चालूच आहेत कंटिन्युअस नोंदीसाठी. एक कशी नोंदी संदर्भात काय अपडेट आहे? नोंद ही किती वाजेपर्यंत चालू राहील आणि उद्या मैदान किती वाजता चालू होईल कशा पद्धतीने जरा सांगा जरा. नोंद आपण 9 वाजेपर्यंत चालू ठेवणार आहे. अच्छा. 9ला तुम्हाला लाईव्ह लॉटचे अपडेट आपण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना सांगूया. बरं म्हणजे किती वाजता एक्झॅक्टली कळेल की बाबा अपडेट किती वाजता देण्यात येईल कमिटी? 8:30-9च्या दरम्यान 8:30-9 तुम्हाला तुमच्या चॅनलतर्फे महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी मालकांना सांगूया बरं. लाईव्ह लॉट आज का उद्या होणार आहे. मैदान हे उजेडाच्या आत एका दिवसात संपन्न करण्याचा प्रयत्न कमिटीचा कशा पद्धतीने असणार आहे? मैदान सकाळी किती वाजता चालू होईल? मैदान हे आपला 8 वाजता चालू करण्याचा आपला हेतू आहे बरं. आणि 5-5:30ला आपला फायनल झालेला दिसेल तुम्हाला 100%. बरं. नोंदी संदर्भात महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी मालकांना चालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आवाहन कराल? आपल्या इथं बघा बक्षिसांचा भरघोस असा पाऊस आहे थोडक्यात. त्यामुळं बक्षीस ड्रायव्हरांचे इन्शुरन्स हेल्मेट सगळ्यांची काळजी घेतलेली आहे. त्यामुळं सुट्टी मेकरला पण टी-शर्ट वगैरे ठेवलेत. ड्रायव्हरांना मनगटी घड्याळ खाद्याची पोती भरघोस असं बक्षीस ठेवलंय. सर्व गोष्टी बैलगाडी क्षेत्रातले घटक झाले. आता तुम्ही सुद्धा रोज बैलगाडी क्षेत्रामध्ये असताय. सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे ड्रायव्हर. मला वाटतं इन्शुरन्स पण काढण्यात येणार आहे कमिटीतर्फे. परत बाकीची पण अट्रॅक्टिव्ह बक्षिसं ठेवण्यात आलेत. कशा पद्धतीने ते करण्यात? अट्रॅक्टिव्ह बक्षीस म्हटल्यानंतर ड्रायव्हरला 1 वर्षासाठी 5 लाखाचा विमा केलेला आहे. अच्छा. आणि सगळ्यात मुद्दा महत्वाचा आम्ही पुढच्या पर्वाचं जे मैदान ठेवणार आहे काय तो ड्रायव्हर परत फायनलला राहिला तर त्याचा विमा तसाच तो चालू रिन्यू करण्यात येईल काय. आणि सुट्टी मेकरला फायनलला राहिलेला आणि क्वार्टर फायनल राहिला दोन्ही सुट्टी मेकरला टी-शर्ट
वाटप करण्यात येणार आहे. एक्स्ट्रा आणखीन बक्षीस वाढवलेले आहे. विमा कशा पद्धतीने असणार आहे? जे फायनलला ड्रायव्हर राहतील त्या सर्वांना का प्रथम क्रमांक करेल? नाही 1 ते 7 नंबरला जे राहतील ना त्यांना सर्वांना. ती संकल्पना का राबवण्यात आली दादा? कारण एक प्रकारे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विमा आहे आजकालच्या काळामध्ये. ड्रायव्हर हा बैलगाडी क्षेत्रातला मेन हे आहे म्हणायचं नाही का, घटक आहे. ड्रायव्हरच नसला तर गाडी कोण पळवणार नाही का. त्यांची आपण गाडी मालकांनी नाही काळजी घेतली तर कोण घेणार नाही का. आणि सगळ्यात महत्वाचं आमचे गावचे एक युवक आहेत, त्यांनी त्यांच्या स्वतः खर्चातनं नाही का हा विम्याचा आम्हाला लाभ दिलेला आहे. बरं, काय सांगाल? एक प्रसन्न वाटते आता सध्या संपूर्ण फाटी वगैरे तयारी वगैरे पाहून. भरपूर कष्ट घेतलेत संपूर्ण टीमने तुमच्या. काय सांगाल नोंदी संदर्भात? काय आवाहन कराल बैलगाडी मालकांना? तुम्ही आता बघितलंच असेल, गेले 8 दिवसापासून आमचे युवक सगळे या मैदानात आहेत आणि सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्यांचे कष्ट, त्यांची मेहनत ही भरपूर चाललेली आहे. मी बैलगाडी मालकांना एक विनंती करेन की आपण सर्वांनी या उद्या येणाऱ्या 20 तारखेला सर्वांनी आपल्या गाडीची नोंद करून, गाडीच्या नोंदी चालूच आहेत, आजचा शेवटचा दिवस आहे, संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आपण त्या नोंदी घेणार आहोत. या नोंदी आपण संध्याकाळपर्यंत 9 वाजेपर्यंत सर्वांनी ऑनलाईन करायच्या आहेत आणि उद्या सर्वांनी आम्ही नियोजन केलेलं आहे सकाळी 8 वाजता चालू करणार आहे. कारण दिवसाच्या अगोदरच म्हणजे अंधार पडायच्या अगोदरच फायनल घ्यायचं आमचं नियोजन आहे. बरं, बैलाला पाळण्यासाठी कशा पद्धतीनं फाटी वाटते तुम्हाला? बैलांना पाहण्यासाठी एक नंबर आणि एक सुंदर अशी फाटी तयार केलेली आहे आम्ही. आमच्याकडून जेवढे होतील तेवढे प्रयत्न या फाटीसाठी आम्ही केलेले आहेत, बरोबर, सुंदर करण्यासाठी. आणि बैलांना पाहण्यासाठी एक नंबर ही फाटी तयार झालेली आहे आणि थोडंसं उराटीचं राहणे पण एक नंबर ही असं तयार केलेलं आहे आम्ही. बरं मित्रांनो, खूप सुंदर असं मैदान संपन्न होणार आहे उद्या 20 मे रोजी आणि संपूर्ण तयारी झालेली आहे. शेवटचे काही तास राहिलेले आहेत नोंदीसाठी आणि लवकरात लवकर नोंद करून कमिटीला सहकार्य करा.